ते गोळा मिळणार आज मराठीतून सांगते. अध्याय वाचलेलाच आहे. मग त्याचा आठवड्यात 23 ते 27 बऱ्याच वेळेला आपण याच्यावर मनन केलेलं आहे, संदेश पण ऐकलेला आहे. पण काल मला जेव्हा अंकाचा निरोप आला त्यावेळेस मी बायबल उघडले आणि मला प्रथम हे वचन सापडलं, म्हणून मी त्याच्यावर आध्यात्मिक दृष्टिकोनातून बोलण्याचा प्रयत्न करते. देवबापाने आपल्याला काय सांगितलेलं आहे? वादळ कसं परमेश्वर येशू ख्रिस्ताने शांत केलेलं आहे ह्याविषयी हा दाखला आहे. येशू ख्रिस्त ज्यावेळेस प्रचार करत आपल्या सैन्याला घेऊन फिरत होता त्यावेळेस तुफान त्यांच्यासोबत गर्दी राहायची आणि त्यांना विश्रांती देखील मिळत नसेल इतकं ते बिझी राहायचे. आणि ते ज्याप्रमाणे एका गावाहून दुसऱ्या गावाला जात असताना त्यांनी काय केले, त्या तारवामध्ये त्यांनी विश्रांती घेत आहे असं दाखवलेलं आहे. आणि तिथं ज्यावेळेस वादळ सुरू झालेलं आहे आणि ते वादळ येशू ख्रिस्ताने कसं निपटवलं, त्याचे जे काही शिष्य होते आपल्याला ह्याच्यामध्ये पुढे वचनामध्ये पण कळेल की प्रभू येशू ख्रिस्त सोबत असताना देखील ते थोडेसे विश्वासामध्ये डळमळीत झालेले आहेत. आपण तर खूप वेळा आपण तर जगिक लोक आहोत. आपल्याला प्रत्येक वेळेस दिवसातून किती वेळा तरी आपण डळमळतो, हे होईल का नाही, हे शक्य आहे का नाही, अशा अनेक शंका कुशंका आपल्यामध्ये येतात. आणि त्या प्रमाणे आपण काय करायचं असतं, परमेश्वराला जर आदेशदान दिलं आणि प्रार्थनेचा आधार जर आपण घेतला तर कुठलंही संकट असलं तरी ते आपण टाळू शकतो आणि त्यातून बाहेर येऊ शकतो. त्या वादळ शांत करणे हा जरी विषय असला तरी वादळ येणे म्हणजे काय मी थोडंसं स्पष्टीकरण करते. प्रत्येकाला आपल्याला माहीत आहे नैसर्गिक वादळ, जगिक वादळ, आध्यात्मिक वादळ, वैयक्तिक वादळ, आपल्या कौटुंबिक घरामध्ये पण वादळ असतात. प्रत्येक वादळाच्या वेळेस काय असतं, एकमेकांचे मन वेगवेगळे असते किंवा पटत नसले किंवा एकमेकावर कुरघोडी ज्यावेळेस करायची असते तेव्हा पण मतभेद होतात आणि वादळ निर्माण होतं. आज जर रशिया आणि युक्रेन आपण जर पाहतो तर एकमेकांपेक्षा मी मोठा, माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे किंवा त्यांची जी काही संपत्ती आहे ते आपण हडप करण्यासाठी हे युद्ध पेटलेलं आहे. अशा वेळेस पण काय होतं, आपण एकमेकापासून दुभंगले जाऊ शकतो. फायदा तर काहीच नसतो पण आपल्याला त्यावेळेस कळत नाही, कारण सैतान त्यावेळेस काय करतो, हवी असतो आपल्यावर. हे सगळं काय सैतानामुळे होतं. परमेश्वर जरी वादळ शांत करणारा असला, जिथं परमेश्वर असतो तिथं अधिक प्रमाणात सैतान हवी असतो हे आपल्याला माहीतच आहे. त्याप्रमाणे वादळ केव्हा येते, कुठं येतं आणि कसं वादळ येतं ह्याविषयी आपण थोडंसं बघू. वादळ आपण वादळाविषयी बघितलेच आहे, कुठं कुठं केव्हा केव्हा कसं येतो त्याप्रमाणे आपण त्याच्यातून मार्गदर्शन करून परमेश्वराला जर आपण आदेशदान दिलं आणि त्याचे सहारा जर आपण घेतला तर आपण कुठल्याही वादळातून, संकटातून किंवा कुठल्याही अडथळ्यावर आपल्या जीवनामध्ये आलं तर आपण त्याच्यामधून पार पडत असतो. बायबलमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, एक काढलेले मी स्वतःच्या चुकीमुळे कोणाकोणाच्या जीवनामध्ये वादळ आलेले आहे ते आपण पाहू आणि दुसऱ्यांच्या चुकीमुळे कोणाच्या जीवनामध्ये वादळ आले ते कसे त्यांनी पार पाडलेलं आहे ते आपण पाहू. स्वतःच्या चुकीमुळे ज्यावेळेस वादळ येते त्यावेळेस आपण यवनाचं उदाहरण घेऊ शकतो. देवबापाने त्याला बाहेर काढलेलं आहे पण यवनाच्या जीवनामध्ये कसं अडखळण आलेलं आहे ते यवना 8 वचन कोणी भेटलं तर वाचा. यवनाला ज्यावेळेस परमेश्वराने सांगितलं की तू जाऊन निम्मे शहरामध्ये तिथल्या लोकांना परावृत्त कर, तो काय करतो, नाही ते लोक तर ऐकणार नाही. अगोदरच आपण मनानं काहीतरी सुचवून आपल्या मनाचा भ्रम करू शकतो पण जी काही देवाची आज्ञा आहे ते आपल्याला समजत नाही. त्यावेळेस आपण काय करतो, भरकटत सैतानाच्या मार्गाला जातो. इथं तसंच झालेलं आहे. यवना 1:8 वचन. तब उन्होंने उससे कहा, हमें बता कि किसके कारण यह विपत्ति हम पर पड़ी है, तेरा उद्भव क्या है, तू कहाँ से आया है, तू किस देश और किस जाति का है. काय झालेलं आहे, त्यांनी ज्यावेळेस यवना तारवात बसला आणि तो निम्मे शहराला जाता तार्शिश शहराकडे गेला त्यावेळेस काय होतं, परमेश्वराने काय केलं,
तुफान निर्माण केलेलं आहे. आणि त्यामध्ये त्यांनी इथं काय केलेलं आहे, जेव्हा तुफान सुरू झालं त्यावेळेस प्रत्येक जण म्हणतं की प्रत्येकाने आपापल्या देवाचा धावा करा की हे संकट आपल्यावर कशामुळे आलेलं आहे आणि आपण कसं याच्यामधून वाचू शकतो. प्रत्येक जण विचार करते. आणि योना काय असतो, पूर्ण खालच्या ठिकाणी जाऊन तो झोपलेला असतो, जिथं सामान वगैरे ठेवलेलं असतं तिथं ते लोक काय करतात की ओझं कमी करण्यासाठी खाली जातात आणि ते सामान सगळं समुद्रात फेकून देतात. तेव्हा तो त्यांना तिथं झोपलेला आढळतो. आणि मग ते म्हणतात की तू असंच झोपलेला आहेस, आपण बुडायला लागलो, आपण मरायला लागलो आणि तू उठ आणि तू काय करायला पाहिजे. म्हणून त्यांनी काय त्याला 4 प्रश्न केलेले आहेत. उठ, आपल्या देवाचा धावा कर, न जाणं तो देव आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश व्हायचा नाही. त्यांनी विधर्मी असून देखील किती विश्वास दाखवलेले आहे की कमीत कमी तुझ्या देवाची तरी तू उपासना कर, प्रार्थना कर, म्हणजे आपण वाचू. त्यावेळेस त्यांनी ते चिठ्ठ्यावर टाकलेले ते नाही मी बोलला. पण 8व्या वचनात त्यांनी काय सांगितले, त्यांनी काय विचारले, पहिली गोष्ट की हे कोणामुळे संकट आपल्यावर आलेलं आहे, आणि दुसरं तुझा धंदा काय, तू, तिसरं तू कुठून आलास, त्याला तो प्रश्न केला, तुझा देश कोणता आणि कोणत्या लोकांपैकी तू आहेस. असे प्रश्न त्यांनी योनाला केलेले आहेत. योनाला 4 ते 5 प्रश्न त्या लोकांनी केलेले आहेत, पण योनाने काय केलेले, 2च उत्तर दिलेले आहे. ते उत्तर दिलेले आहे, मी इब्री आहे. त्याला कबूल केलेलं आहे की मी इब्री आहे किंवा मी ख्रिस्ती आहे, की मी देवाला घेऊन वागणारा आहे असं. आणि ज्या स्वर्गाच्या देवाने समुद्र कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे. इतकं सगळं असून देखील तो देवाची आज्ञा मानलेला नाही. आपल्याला पण असंच होतं की आपली कधी कधी इच्छा असते किंवा काहीतरी अडचण येतं आणि आपण देवापासून दूर जातो, पण ते लगेच आपण काय करायला पाहिजे, ओळखलं पाहिजे आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर काय होते, ज्यावेळेस तो सांगतो त्यावेळेस तो समुद्र खवळलेला होतो, तो शांत होतो आणि त्या ज्या ठिकाणी जायचं असते त्या ठिकाणी ते जातात. आणि ते काय म्हणतात की ज्यावेळेस त्याला समुद्रात टाकण्याची वेळ आलेली असते त्यावेळेस ते लोक त्याला समुद्रात टाकत नाहीत, कारण काय म्हणतात की त्याच्या मरणाचा पापाच्या वाटेकडे आम्ही होणार नाही. जो काही आपण प्रार्थना करू आणि त्याच्यामुळे त्याला त्यांनी शेवटी तोच म्हणतो योना की नाही, हे संकट तुम्हाला माझ्यामुळे आलेले, तर मला तुम्ही समुद्रात फेकून द्या. आणि परमेश्वरानं तिथं पण त्याची काळजी घेतली आहे. तो जरी त्याचा ऐकलेला नाही तरी त्यांनी काळजी घेतलेली आहे आणि त्याला मोठा मासा तयार करून माशाच्या पोटामध्ये राहिलेला आहे 3 दिवस. आपल्याला ही स्टोरी सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यानंतर योना 3:5 ते 9 भेटलं तर बघा ना, तर मी वाचते. तेव्हा निम्म्यातील लोकांनी देवावर श्रद्धा ठेवली. त्यांनी उपवास नेमिला आणि श्रेष्ठापासून कनिष्ठापर्यंत सर्व गोंधळ नेसले. निम्म्याचा राजास हे वर्तमान समजले तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला. तो आपल्या अंगातला झडा काढून गोंधळ नेसून रागेत बसला. त्याने जाहीरनामा काढून आपला व सरदाराचा असा ठराव निम्म्यावर प्रसिद्ध केला की कोणी माणसाने, पशुने, गुराढोरांनी व शेरामेंढरांनी काही चाकू नये, खाऊ नये, पाणी पिऊ नये, तर मनुष्याने व पशुने गोंधळ नेसावे. देवाचा मोठ्याने धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून, आपल्या हाताच्या जुलमांपासून मागे फिरावे. देव कदाचित वेळेत व अनुग्रह पावेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही. याच्यामध्ये काय केलेलं त्यांनी 14 गोष्टी केलेल्या आहेत. जरी आपण जर निवांत वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की त्या निम्मेश्वराच्या लोकांनी ज्यावेळेस त्यांनी आरोळी मारत योना निम्मेश्वरात गेला त्यावेळेस त्यांनी विश्वास दाखवला आणि प्रत्येकाने काय ठरवलं की आपण देवाकडे जाऊया, देवाचा धावा करूया, कदाचित हे आपल्याला संकट टळेल. तर त्यासाठी त्यांनी काय केलेले, देवावर श्रद्धा ठेवलेली आहे, उपवास केलेले त्यांनी, आणि लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी उपवास केलेले, गोंधळ नेसलेले आहे. आणि सगळं ज्यावेळेस त्या राजाला कळलं त्यावेळेस त्यांनी स्वतः पण काय केलेलं आहे, त्याचप्रमाणे केलेलं आहे. आणि त्यांना सांगितलेलं आहे की पशुने, गुराढोराने, शेरडे मेंढराने काही चाखू नये, खाऊ नये, पाणी पिऊ नये, तर मनुष्याने, पशुने गोंधळ नेसावे, देवाचा मोठ्याने धावा करावा
आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून आपल्या हाताच्या जुलमापासून आपल्या हाताने बऱ्याच वेळा चुका होतात ना. कदाचित कोणाचं नुकसान होतं, कोणता एखादा अधिकारी असेल एखाद्या सहीमुळे एवढं मोठं नुकसान होतं एखाद्याला आपल्या आयुष्यातून उठावं लागतं. तर इथं काय सांगते तेव्हा आपण तुझ्या हाताच्या जुलमामुळे कोणाचं नुकसान होणार नाही, यापासून तू मागे फिर असं आपल्याला हे सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय होईल, देव कदाचित वळेल, तो आपल्याला अनुताप पावेल आणि ह्या क्रोधापासून आपल्याला बचाव करेल. या वचनापासून आपल्याला हेच घ्यायचं की आपण ह्या जगी सुखामध्ये जगत असताना कोणी अधिकारी असतील, कोणी कनिष्ठ असतील, कोणी लोक खालचं काम करणारा देखील जरी व्यक्ती असेल तर काय करायचं आहे, आपल्याकडून कुठली चूक होणार नाही किंवा देवाच्या विरुद्ध आपल्याकडं पाप होणार नाही याची खबरदारी घेऊन आपल्याला काय करायचंय, आपलं जीवन कंटाळायचं आहे. आणि हे जगामध्ये आपण मंदिरात येतो, प्रार्थना करतो, ह्या तर गोष्टी झाल्या, पण बाहेर आपण जगत असताना देखील आपल्यापासून पाप घडणार नाही याची देखील आपल्याला काय करायचंय, दक्षता घ्यायचं आहे. आणि आपण दुसरं पाहू, दुसऱ्याच्या चुकीमुळे कोणाकोणाच्या जीवनामध्ये संकट आलेले आहे, वादळ निर्माण झालेले आहे. आपल्याला दानिएलाची गोष्ट माहीत आहे. दानिएलाला जेव्हा सेनापती नेमलं आणि त्या राजाची मर्जी, त्याचं वचन वाचण्यापेक्षा वेळ जास्त होईल म्हणून मी फक्त थोडं स्टोरी सांगते. दानिएलाचा 6वा अध्याय आहे, 3रं वचन आहे आणि 6व्यातलं 26 आणि 27 या वचनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की दानिएल कसा तो राजाचा आवडता सेनापती होता आणि तो त्याला माहिती होतं की ह्याचा देव तो सर्व काही करणार आहे, परमेश्वरावर ह्याची कृपा दृष्टी आहे. आणि ज्यावेळेस राजाने त्याला 4 सेनापतीमध्ये 3 सेनापतीवर 1 असा प्रधान नेमला, त्यावेळेस सगळे कुरकुर करायला लागले की ह्याला कसं काय इतकं मोठं पद मिळालं. आणि त्यावेळेस त्यांनी काय केले, त्याला बंदिवासात टाकण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस बंदिवासात टाकलं त्यावेळेस राजाला देखील मनस्ताप झालेला आहे. आपल्याला वचनामध्ये कळतं की रात्रभर राजा देखील झोपलेला नाही आणि सकाळी ज्या गुहेमध्ये टाकलं असते तो सकाळी उठतो आणि तो म्हणतो की तुझा देव कुठे आहे, म्हणजे तुला तो सुखरूप ठेवलेला आहे किंवा नाही, त्याने हाक मारतो आणि तो म्हणतो की मी सुखरूप आहे. तेवढं जरी संकट असलं, आपण परमेश्वराच्या सानिध्यात जर असलो तर आपल्याला देव कुठल्याही संकटामधून वाचवतो. पण इथं मग दानिएलाची काही चूक नव्हती, पण काय झालं, तो दुसऱ्यांच्या चुकीमुळे दानिएलावर संकट आलेलं होतं, त्याच्या जीवनामध्ये वादळ आलेलं होतं. तसंच एस्तेरच्या अध्यायामध्ये जो तिचा चुलता जो असतो मर्दखय, त्याला पण ह्याच्याप्रमाणे दानिएला सारखंच घडलेलं आहे. ते पण तिथं पण त्यांनी काय सांगितलेलं आहे, जेव्हा एस्तेर आणि पट्टराणी होती त्यावेळेस तिच्या चुलत्याच्या विरोधात सगळे लोक जातात आणि त्याला फासावर लटकवण्याचं षडयंत्र रचलं जातं. त्यावेळेस तो काय करतो, एस्तेराणीला की मी जरी मरण पावलो, तू जरी राणी असलीस तरी तुझं पण बचाव इथं होणार नाही, पण तू काय कर, उपवास प्रार्थना कर, देवाला शरण जा म्हणून त्यांनी सांगितलेलं असते. ती काय म्हणते की मी माझं काय झालं तरी मी माझ्या जनतेला वाचवेल म्हणून त्यांनी तिच्यासाठी काय केलं, तिनं उपवास प्रार्थना केलेली आहे. आपल्या चुलत्याचा आणि सगळ्या लोकांचा तिनं बचाव केलेला आहे. हे दुसऱ्यांच्या चुकीमुळेच संकट आलेलं होतं, पण तरी प्रभू परमेश्वराने मर्दखय आणि एस्तेर यांना पण वाचवलेलं आहे. तसंच योशेपाचं जीवन पण आपण बघतो. योशेप पूर्ण सोयीने सांगत नाही, पण ज्यावेळेस योशेप बंदिवासामध्ये होता आणि त्याला या मिस्री व्यक्तीच्या घरी नोकर म्हणून ठेवलं जातं, तो खूप इमानदार असतो, धार्मिक असतो, देखणा असतो असं देखील त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि ज्यावेळेस त्या राज्याची कृपादृष्टी त्याच्यावर होती त्यावेळेस त्याच्या राणीचं थोडंसं मन चलबिचल होतं आणि तिनं त्याला फसवण्याचा प्रयत्न करते, पण त्याच्यातून तो बाहेर निघतो. नाही, मला ज्याने आश्रय दिलेला आहे, मी ज्याच्यामुळे आज जिवंत आहे, त्याला मी असं हे धोका देणार नाही म्हणून तो काय करतो, निघून जातो. पण त्या राणीला काढते माझा अपमान म्हणून तिने काय करते, राजाला सांगते आणि त्याला पण बंदी शाळेत टाकलं जातं. पण बंदी शाळेत देखील जे बंदिवान होते त्यांच्याकडे देखील योशेपाचं काय झालेलं आहे, तारण झालेलं, त्याचं गौरव झालेलं आहे आणि तो उंचावलाच गेलेला आहे. योशेपाचं उत्पत्ती 39:23 मध्ये वचन आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याप्रमाणे जसं योशेपाला बंदिवासात टाकलं, 1-2 वर्षाच्या मध्ये जातात, पण ज्यावेळेस राजाला स्वप्न पडतं त्यावेळेस त्याची सुटका होते आणि प्रभू परमेश्वराचं गौरव त्याच्याकडनं प्रकट होतं.
आपल्या जीवनामध्ये जे तुफान येतं, निसर्गाचं तुफान आपल्याला दिसतं, जगी तुफान दिसतं, पण आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या आपल्या कौटुंबिक असेल किंवा वैयक्तिक जीवनामध्ये ज्यावेळेस तुफान येतं ते कोणालाही कधी कधी दिसत नाही. मग आपण त्यावेळेस काय करतो, कोणाला सांगण्याचं देखील धैर्य करत नाही आणि म्हणतो की मी इतकी प्रार्थना करणारी आणि देव करणारी, माझ्यावर काय संकट आलं म्हणून आपण देवापासून पण काय होतो, दूर जातो, प्रार्थना करणं सोडून देतो, देव माझ्यावरच करतो, मलाच त्रास देतो, माझ्यावरच संकट येतात. त्यावेळेस आपण काय करतो, हे शिष्य त्याचे अल्पविश्वासी झाले त्याप्रमाणे आपण पण अल्पविश्वासी होतो, थोडंसं भरकटले जातो. त्याच्यामुळे काय, आपण ज्यावेळेस आपलं वादळ किंवा तुफान ज्यावेळेस दिसत नाही, पण ते वादळ का आलेलं आहे याचा आपण विचार करायला पाहिजे. तर ते वादळ आपल्याला कदाचित आपलं आत्मपरीक्षण करायचं असेल, आपलं काही चुकलंय का आपण ते बघायचं असते, आणि किंवा आपल्या जीवनात आपण जर टिकून राहून पुढे देवाच्या सानिध्यात जर राहिलो तर परमेश्वराचं प्रकट होण्यासाठी देखील ते तुफान आपल्यामध्ये आलेलं असते. त्यावेळेस आपण ज्यावेळेस परीक्षा असते त्या परीक्षेमध्ये आपण टिकून राहायचं आहे, विश्वास ठेवायचा आहे आणि उपवास प्रार्थना असेल किंवा परमेश्वराचं सानिध्य असेल ते आपल्याला प्राप्त करून काय करायचं आहे, त्याच्या जवळ जायचं आहे आणि ते संकट, जे तुफान, जे वादळ आहे ते आपल्याला नाहीसं करायचं आहे. इथं 26व्या वचनामध्ये आपल्याला अल्पविश्वासीपणा पण दाखवलेला आहे. ज्यावेळेस येशू झोपलेला असतो, सोबत असताना आपण मंदिरामध्ये आलेले देखील असताना आपण घरी म्हणतो की नाही मी मंदिरात चालले, मला कुठले संकट येणार नाही, पण कदाचित थोडा 10 मिनिटं रिक्षाने मिळाला तर हे असंच म्हणाला, लगेच आपण पुढतो, लगेच थोडंसं म्हणजे संयम आपल्यामध्ये नसतो. तसंच इथले शिष्यांचं पण झालेले दिवसभर येशूचा झोपत असते, थकलेले असते, येशू जरी झोपले असते ते झोपले होते कारण त्या लाटा खूप मोठमोठ्या येत होत्या. त्यावेळेस त्यांनी काय सांगितले, अल्पविश्वासी झाले. आज आपला ह्या वचनावरून घ्यायचं आहे, आपण विश्वासी आहोत का अल्पविश्वासी आहोत, देवाच्या सानिध्यात आहोत की देवापासून दूर गेलेले आहोत. जर दूर असतील तर या लेट पिरियडमध्ये इतके चांगले चांगले वक्ते आपल्याला संदेश देते, त्यापासून आपल्याला परावृत्त होऊन वचनाकडे वळायचं आहे आणि विश्वासामध्ये टिकून राहायचं आहे. म्हणून आपल्याला आज काय करायचं आहे, परमेश्वराला प्रकट होण्यासाठी ज्यावेळेस एलिया उपाशी राहत होता त्यावेळेस एका विधवा बाईकडनं त्याला जेवण मिळालेलं आहे. प्रथम तर कावडे वगैरे आणून त्याला द्यायचे, पण नंतर दुष्काळ पडल्यानंतर तो एका विधवेच्या घरी राहतो आणि ती त्या विधवेचा मुलगा ज्यावेळेस आजारी पडतो त्यावेळेस ती त्याला काय प्रश्न करते, तुम्ही माझ्या घरी का आलात आणि तुम्ही मला हे देवाचं प्रकट करून का सांगितलं. म्हणजे तिला असं वाटतं की आता माझा मुलगा मेलेला आहे. त्यावेळेस मी एकतर विधवा आहे, दुष्काळ पडलेला असतो आणि तिच्या मनाची स्थिती काय झालेली असते, ती एलियाला दोषी देते. त्यावेळेस एलिया काय म्हणतो, तू शांत राहा. एलियाने त्या बाळावर त्याच्यावर प्रार्थना केलेली आहे आणि तो बाळ जिवंत करून दिलेला आहे. त्याच्यामधून काय झालेलं आहे, आपल्या परमेश्वराचं प्रकटीकरण, म्हणजे देवाच्या माणसांना कधी त्रास होत नसतो आणि झाला तरी तो थोडा वेळापुरता असतो. त्याच्यामुळे आपण काय करायचं असतं, त्या विश्वासामध्ये टिकून राहायचं असते. तसंच आपल्याला 27व्या वचनामध्ये शेवटचं वचन आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जेव्हा वादळ थांबलं त्यावेळेस त्या लोकांना आश्चर्य वाटलं की हा कसा मनुष्य आहे, वारा व समुद्र याचे येतात, हा मनुष्य कसा आहे. त्याच्याबद्दल आपण ते 2 मिनिटं बघू. येशू ख्रिस्ताचा जन्म कसा झालेला आपल्याला सगळ्याला माहीत आहे. येशूची वर्णन ते करतात आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त जन्मला तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, पवित्रतेने तो जगला. 3-3.5 वर्ष जे त्याने कार्य केलेले आहे, त्यांनी पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याला मार्गदर्शन झालेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि ज्यावेळेस क्रूसावर टांगला गेला त्यावेळेस 7 शब्द ज्यावेळेस तो बोलला त्याच्यासोबत कोण होतं, पवित्र आत्मा. पवित्र आत्म्याच्या द्वारे तो प्रत्येक वेळेस तो बोलायचा. त्यांनी अपराधांची क्षमा केलेली आहे आणि स्वतःसाठी पण त्यांनी काय मागितलेलं आहे. आणि ज्यावेळेस तो उठला गेला, स्वर्गात चढला गेला, त्यावेळेस तो पवित्रतेने स्वर्गात चढलेला आहे. कारण त्याला जे कपडे गुंडाळलेले होते ते वस्त्र देखील आपल्याला त्या कपडे सापडतात. म्हणजे तो पवित्र आत्मा फक्त वर घेतले गेलेला आहे. आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा आपल्यासोबत असतो त्यावेळेस आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमी नसते किंवा आपण कुठलंही संकट पार पाडू शकतो. पवित्र आत्म्याने सामर्थ्य आपल्या सोबत असेल तर आपण कसले
वादळ, संकट, अडखळण दूर करून प्रभूचे कार्य प्रकट करू शकतो. त्यासाठी त्याच्या सामर्थ्याची गरज आपल्याला आहे, त्याच्या विश्वासाची गरज आहे आणि उपास प्रार्थनेची देखील गरज आहे. म्हणून आज आपल्याला काय करायचंय, देवबापाने आपल्याला संधी दिलेली आहे. उपास प्रार्थना नाही उपास केलं तरी चालेल, कारण मी स्वतः उपास करत नाही किंवा मी करू शकत नाही ना. 2 टाइम गोळ्या खायच्या म्हणजे 4 वेळा जेवावं लागते. त्याच्यामुळे उपास जरी नाही केला तरी आपण काय करायचं, परमेश्वराच्या सानिध्यात जितकं जाता येईल तितकं आपल्या घरी असेल, प्रेयर अटेंड करणं असेल, मंदिरात येणं असेल, ह्या गोष्टी जरी आपण केलं तरी आपल्याला प्रभू परमेश्वर आशीर्वाद देतो. आणि आज आपल्याला विचार करायचा आहे की आपल्या संसारात असेल, आपल्या घरात असेल, आपल्या मनात असेल, घरातलं संसाराचं वादळ दिसू शकतं एखाद्या वेळेस, पण आपल्या मनातलं वादळ कोणाला दिसत नाही. आपल्या मनात सैतान म्हणतो हे कर आणि देव म्हणतो तू हे कर. त्यावेळेस काय होतं, एक संकट झालेलं असतं, एक वादळ निर्माण झालं असतं आपल्या जीवनामध्ये. आपल्या घरामध्ये आपल्या बहीण भावाचं पटत नाही, त्यावेळेस कौटुंबिक वादळ सुटलेलं असते, भावाचं पटत नाही, आई मुलांचं ऐकत नाही. त्यावेळेस आपल्या घरामध्ये हे वादळ झालेलं असते. त्या वादळातून पार पडण्यासाठी आपण जर आद्यस्थान परमेश्वरला दिलं आणि त्या वादळापासून कसं सुटायचं, या वचनाद्वारे तुम्हाला जे काही समजलं त्याप्रमाणे आपण सर्वांनी, तुम्ही असेल किंवा मी असेल, आपण जर त्याप्रमाणे प्रयत्न केला तर देव नक्की आपल्या सोबत आहे आणि आपल्या जीवनातील संकट आणि वादळ देव दूर करेल आणि प्रत्येकांना आशीर्वाद देईल. धन्यवाद. प्रार्थना. देव बाबा, माझ्या सोबत होतास, वचन सांगण्यासाठी सहाय्य केलंस, मदत केलंस, मार्गदर्शन केलंस. उपकारामध्ये देव बाबा बीज पेरण्याचं काम केलेलं देव बाबा, त्याचं तू 60 पट 100 पट पीक दे देव बाबा आणि प्रत्येकाच्या आत्म्याचा तू ताबा घे देव बाबा आणि प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ देव बाबा. आणि तू जात असताना देव बाबा तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्ष आमच्यावर होऊ दे आणि ते घेऊन या वचनानुसार चालण्यासाठी आम्हाला सर्वांचा ताबा घे ही विनंती करते. की लहान शक्ती गोड आणि प्रेरणा थँक्यू. मी आत्ताचे पण धन्यवाद देते, त्यांनी मला हा संधी दिली.